हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं उपराष्ट्रपती पद जे आहे त्याचे संभाव्य उमेदवार म्हणून NDAने CP राधाकृष्ण यांचं नाव जाहीर केलेलं आहे. CP राधाकृष्ण हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. त्याआधी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. ते तमिळनाडूचे रहिवासी असून कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून 2दा खासदार म्हणून निवडून गेलेले आहे. तसेच तमिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी म्हणून NDA प्रयत्न करत आहेत, परंतु इथून पुढे पाहणे हे आपल्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असणार आहे की ही निवडणूक ही बिनविरोध होते की याला समोरच्या प्रतिपक्षाकडनं दुसरा उमेदवार जो आहे तो दिला जातो. लवकरच उपराष्ट्रपती पदाचं जी निवडणूक आहे ती होईल आणि भारत देशाला एक नवीन उपराष्ट्रपती नक्कीच मिळतील. यासारखे व्हिडिओ जे आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.